महात्मा ज्योतिराव फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्ट चाकण या ट्रस्टने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळे कृषी उत्पन्न बाजार समिती खेडचे महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण यांच्या प्रवेशद्वारावरती साधारण 2 वर्षापूर्वी उभारण्याचा निर्णय घेतला होता। तो निर्णय प्रत्यक्षात येत असताना ट्रस्टला आणि गावकऱ्यांना फार आनंद होत आहे आणि त्या पुतळ्यांचं जे महापुरुषांच्या पुतळ्यांचं जे चाकणमध्ये आगमन होणार आहे त्याच्या स्वागतासाठी आज विचारविनिमय करण्यासाठी गावकऱ्यांची मीटिंग या ठिकाणी महात्मा फुले मार्केट कमिटीच्या सभागृहामध्ये बोलवली होती। या मीटिंगसाठी समाजातील सर्व थरातील सर्व मित्रमंडळी आमच्या हजर होती। त्यामध्ये प्रामुख्याने उद्योगपती ध्रुवशेठ कानपिळे, भरतशेठ कानपिळे, रामशेठ गोरे आणि महिला उद्योगपती महिलांच्या ज्या प्रतिनिधी आहेत त्यामध्ये शोभाताई शेवकरी, मंगलताई गोरे, कविता करपे, धाडगेताई, त्याचप्रमाणे आमचे कालिदास दादा वाडेकर आणि आमच्या तालुक्याचे युवा नेतृत्व नितीन शेटगोरे अशी सर्वच मंडळी या ठिकाणी हजर आहेत। आणि ट्रस्टचे अध्यक्ष विनायकराव घुमटकर, कार्याध्यक्ष तुकाराम कांडगे, अनिकेत केदारी, राम शेटगोरे अशी सर्व मंडळी या ठिकाणी हजर होती। आणि या संपूर्ण महाविभूतींचे पुतळे ज्यावेळेस चाकणमध्ये येणार आहेत त्यांचं स्वागत कशाप्रमाणे करायचं याचा सगळ्यांचा गोषवारा या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे आणि त्या कार्यक्रमाची रूपरेषा आम्ही या ठिकाणी ठरवलेली। आता सांगण्याचा एक महत्त्वाचा उद्देश असा आहे की या ठिकाणी ज्यावेळेला आमची मीटिंग होत होती त्यावेळेला समाजातील जे वेगवेगळ्या थरातील लोक या ठिकाणी उपस्थित होते। त्यामध्ये अविनाशराव दुधोडे या ठिकाणी होते, शेखरराव घोगरे या ठिकाणी होते आणि या सर्व मंडळींनी ठरवलं की या पुतळ्यांचं किंवा या शिल्पांचं अत्यंत भव्य प्रमाणामध्ये स्वागत झालं पाहिजे। कारण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांनी मानवतेसाठी जे काम केलेले आहे त्याचं उतराय होण्याचा थोडाफार जो आपल्याला प्रसंग येतोय आपल्यावरती किंवा आपल्याला जो लाभ मिळतोय त्या लाभापासून आपण कोणी वंचित राहू नये आणि म्हणून येत्या 8 जून रोजी माणिक चौक या ठिकाणी या पुतळ्यांचं आगमन होणार आहे आणि त्या ठिकाणावरून आम्ही ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि पारंपरिक वाद्ये त्या ठिकाणी असतील त्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने त्यांची मिरवणूक काढली जाणार आहे। ही मिरवणूक काढत असताना या ठिकाणी कमिटीचे याचा भैरवनाथ यात्रा कमिटीचे अध्यक्ष किसनराव गोरे हेही उपस्थित होते आजच्या बैठकीला आणि त्यांना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेच्या पुतळ्यांना भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वरती 1 लाख रुपये देणगी त्यांनी जाहीर केलेली। याची उपरती होऊन कालिदास दादा वाडेकर आमच्या कमिटीचे सदस्य आणि आमच्या कमिटीला सर्व मार्गदर्शन करणारे कालिदास दादा वाडेकर यांनी 1,11,000 रुपये रोख आज कमिटीकडे दिलेले आहेत। त्याचप्रमाणे शंकर नामदेव गवते याही आमच्या एका तरुण मित्राला उपरती झाली आणि त्यांनी सुद्धा 1 लाख रुपयाची देणगी या ठिकाणी रोख देऊन टाकलेली, जाहीर केलेली। अशा पद्धतीने समाजाचा मोठा हातभार या सर्व गोष्टीला लागत असतो आणि तो लागत आहे। त्याचबरोबर आमचे तरुण सहकारी आणि ट्रस्टचे आमचे सदस्य अशोकराव जाधव आणि त्यांचे बंधू दशरथराव जाधव यांनी सुद्धा त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ 1 लाख रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। आम्ही ट्रस्टच्या वतीने या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो आणि हा जो कार्यक्रम आहे हा मानवतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे। सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी समाजातील गोरगरीब दीनदलित वर्गासाठीच काम केलेले हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। स्त्री शिक्षणाच्या बाबतीमध्ये जगामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पहिलं कार्य करणाऱ्या सावित्रीबाई होत्या आणि त्यांच्यामुळेच आज आपल्या माता भगिनी वेगवेगळ्या पदावरती कार्यरत झालेल्या आहेत आणि ह्या गोष्टीची जाणीव पुढच्या पिढीला सतत व्हावी म्हणून आम्ही हे पुतळे उभारण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला होता। हे पुतळे उभारीत असताना मला तालुक्याचे आमदार सन्माननीय दिलीप शेठ मोहिते पाटील यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य झालेले, तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ कांडगे जिल्हा रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष यांनी फार मोलाचं सहकार्य केलेले, शांताराम बापू घुमटकर यांनी मोलाचं सहकार्य केलेले, त्याचप्रमाणे साहेबराव परशुराम देशमुख हेही आमच्या गावातील एक ज्येष्ठ नेतृत्व आहे त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलेले। ते ह्या सर्वांच्या सहकार्याने या सर्वांच्या विचाराने आम्ही हे पुतळे या ठिकाणी बसवित आहोत आणि हे पुतळे बसवित असताना ट्रस्टच्या मनामध्ये एकच पवित्र अशी भावना आहे की समाजामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी केलेल्या मानवतेच्या कार्याचा हा उजेड पण पुढच्या पिढीपर्यंत जावा आणि पुढच्या पिढीने सुद्धा त्याचप्रमाणे वर्तन करावं, त्यांचे विचार पुढच्या पिढीला कळावेत ह्या पवित्र भावनेने आम्ही हे पुतळे या मार्केट कमिटीच्या प्रवेशद्वारावरती उभारीत आहोत आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एक आवाहन करतो की येत्या 8 जूनला माणिक चौक चाकण या ठिकाणावरून या पवित्र शिल्पांची जी मिरवणूक निघणार आहे त्यामध्ये बहुसंख्य माता भगिनींनी तरुणींनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी किंबहुना महात्मा फुल्यांच्या कार्याची उतराई होण्याचा प्रयत्न करावा एवढीच मी ट्रस्टच्या वतीने जाहीर विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो।